प्रॅक्टिस सेट 5.4 सराव संच 5.4 यामधील यापूर्वी आपण पहिल्या एक्झाम्पल, त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आणि चौथं एक्झाम्पल पाहिले. यामध्ये 2 एक्झाम्पल राहिलेले, 2 गणित राहिलेले की आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 एक राहिलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 5 असे 2 उदाहरणं राहिलेली, त्याचा आज अभ्यास करणार आहे. बघा, मी प्रॅक्टिस सेट 5.4 म्हणजे सराव संच 5.4 मधील 2 नंबरचे एक्झाम्पल वाचतोय. बघा, सर्वांनी लक्ष द्या. काय बघा, इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली, म्हणजे 2 फासे एकाच वेळी फेकले असतात. बघा, 2 डाइस are rolled. 2 डाइस आर रोल्ड. ठीक आहे. सायमल्टेनियसली, काय सायमल्टेनियसली. Two dice are rolled simultaneously. ठीक आहे. म्हणजेच काय, दोन फासे एकाच वेळी फेकले असतात. 2 फासे एकाच वेळी फेकले असतात. यापूर्वी आपण नमुना अवकाश यस याचा सॅम्पल स्पेस यस पाहिलेला आहे. तो मी पुन्हा एकदा लिहितोय. बघा, सर्वांना माहित आहे काय आहे तर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6. त्याच पद्धतीनं 2 1 2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6. ती जी लिहितोय हा अप्पर फेस लिहितोय, म्हणजे वरचा पृष्ठभाग लिहितोय. बघा, त्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 आणि 3 6. त्याचबरोबर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6. त्याचबरोबर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6. त्याचबरोबर 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. जो डाइस असतो, डाइसचा अप्पर फेस असतो, त्याच्यावर 1 ते 6 अंक असतात. हा जो पहिल्यांदा लिहिलेला हा फर्स्ट डाइसचा अप्पर फेस आहे आणि सेकंड लिहिलेला हा सेकंड डाइसचा अप्पर फेस आहे. या पद्धतीनं हा काय लिहिलेला आहे, सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे, नमुना अवकाश यस लिहिलेला आहे. मग एन ऑफ यस चा अर्थ काय, नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस यस, म्हणजे काय, नमुना अवकाशातील घटकांची संख्या जर हे मोजलं आपण तर हे किती येते, 36 येतात. किती येतात, 36. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि 6 किती येतात, 36. एन ऑफ एस किती आला, 36. ठीक आहे. आता बघा, त्यामध्ये इव्हेंट दिलेले आहेत. बघा, घटना दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत घटना, आता पुढचं राहिले बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना काय बघा, द सम ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज ॲट लिस्ट 10. म्हणजे काय, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 आहे. लिहितो बघा, लेट ए बी द इव्हेंट getting
the sum of the digits on the upper face is at least 10 म्हणजे समजा घटना ए ही वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असण्याची आहे. म्हणजे a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट कमीत कमी 10 म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा जास्त. ऍट लिस्ट 10 मीन्स 10 or more than 10. आता आपल्याला माहित आहे सुरुवातीला पाहिलेलं आहे हा जो अप्पर फेस आहे हा जो वरचा पृष्ठभागावरील अंक आहे यांची कमीत कमी बेरीज किती असते 2 आहे आणि जास्तीत जास्त बेरीज किती आहे 12 आहे. 1 अधिक 1 2 आणि 6 अधिक 6 12. आपल्याला काय पाहिजे ऍटलिस्ट 10 म्हणजे कमीत कमी 10 म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा जास्त. याचा अर्थ जीची बेरीज 10 आहे जीची बेरीज 11 आहे आणि जीची बेरीज 12 आहे अशी सर्व एलिमेंट्स लिहायचे घटक लिहायचे. मग बघा सुरुवातीला 10 बेरीज कुणाची आहे बघा इथं 1 अधिक 1 2 आहे 1 अधिक 6 7 आहे. या लाईनला 2 अधिक 1 3 आहे 2 अधिक 6 8 आहे. या लाईनला 3 अधिक 1 4 आहे 3 अधिक 6 9 आहे. या लाईनला 4 अधिक 1 5 आहे आणि 4 अधिक 6 10 आहे. 4 अधिक 5 किती येते 9 म्हणजे इथपर्यंत चालत नाही म्हणजे चालते कुठलं 4 and 6 त्यानंतर 5 and 5 म्हणजे किती येत्या 10 किंवा 10 पेक्षा जास्त म्हणजे 5 अधिक 6 11 सुद्धा चालते. त्यानंतर 6 आणि 4 10 त्याचबरोबर 6 आणि 5 11 हे सुद्धा चालते आणि 6 आणि 6 12 हे सुद्धा चालते बघा. म्हणून n of a is equal to किती रे 12 सॉरी n of a is equal to 1 2 3 4 5 6 n of a is equal to काय 6. n of a चा अर्थ काय नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट a is 6. घटना A मधील घटकांची संख्या 6 आहे. किती आहे 6. ठीक आहे. आता नाव फाइंड प्रोबॅबिलिटी म्हटले. आता A या घटनेची संभाव्यता काढू. म्हणजे सेमीवाले काय देणार नाव टू फाइंड P of A. P of A म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A. P of A is equal to n of A upon n of S. P of A म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A. n of A याचा काय नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ इव्हेंट A. n of S अर्थ काय नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस S. याचा अर्थ घटना A ची संभाव्यता याचा अर्थ A या घटनेतील घटकांची संख्या याचा अर्थ नमुना अवकाशातील घटकांची संख्या. ठीक आहे. आता पहा n of A किती आहे 6 आणि n of S किती आहे 36 म्हणजे 36. याला संक्षिप्त रूप जाते बघा सोपे रूप जाते बघा
P ऑफ A इज इक्वल टू 6 1 6 साई साई 36. म्हणजे घटना A ची प्रोबॅबिलिटी संभाव्यता किती येते 1/6 येते 1/6. नंतर दुसरी घटना बघा द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 33. दुसरी घटना काय आहे तर वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज किती पाहिजे 33 पाहिजे. आताच आपण पाहिलं कमीत कमी बेरीज किती आहे 2 आणि जास्तीत जास्त बेरीज किती आहे 12. 12 आहे म्हणजे 33 असणार आहे का नाही. याचा अर्थ हा काय असणार आहे एम्प्टी सेट असणार आहे नल सेट असणार आहे रिक्त संच असणार आहे. ठीक आहे बघूया आपण लिहूया बघा लेट बी the event getting the sum of the digits on the upper face is 33. म्हणजे काय समजा घटना B ही वरच्या पृष्ठ भागावरील अंकांची बेरीज किती आहे 33 असण्याची आहे. 33 असण्याची आहे. आताच आपण पाहिलं काही वेळापूर्वी की बेरीज 33 येतच नाही. कमीत कमी बेरीज किती आहे 2 आणि जास्तीत जास्त किती आहे 12. म्हणजे बी या सेट मध्ये एलिमेंट्सच येणार नाहीत घटकच येणार नाहीत म्हणजे रिक्त नल म्हणजे एम्प्टी सेट राहणार आहे. ठीक आहे याचा अर्थ एन ऑफ बी या घटनेमध्ये घटकांची संख्या किती आहे 0 आहे. किती आहे 0. आता याची संभाव्यता काढायची आहे. आता बी या घटनेची संभाव्यता काढू. नाउ टू फाइंड P of B probability of event B काय फॉर्म्युला होते बघा तयार probability of event B is equal to number of element in event B upon number of element in sample space S. ओके मग n of B किती आहे तर 0 आहे आणि n of S किती आहे तर 36 आहे बघा 36. आणि आपल्या सर्वांना माहित आहे 0 ला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर काय येते 0 येते. याचा अर्थ P of B बरोबर किती येणार आहे 0 येणार आहे. P of B बरोबर किती येणार आहे 0. लक्षात आलंय का तुमच्या कळालं का P of B ची किंमत किती आली 0. ठीक आहे यानंतर अशी घटना बघा लेट C be the event getting the digits on the first die is greater than the digits on second die. म्हणजे काय समजा C ही घटना वरच्या
पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर दुसऱ्या फाशावर पहिल्या फाशापेक्षा मोठा मिळण्याची आहे ओके. म्हणजे सी मध्ये काय येणार आहे बघा, सी विल इव्हेंट गेटिंग द डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. समजा सी घटना वरच्या पृष्ठभागावर बघा जरासं सूत्र होते पहिल्या फाशावरील अंक पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या पेक्षा मोठा मिळण्याचे आहे. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्यापेक्षा मोठ्या मिळण्याचे आहे. बघा इथं दोघं पण समान आहे, चालत नाही. इथं पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्यापेक्षा लहान आहे, म्हणजे इथून पुढे चालत नाही. इथं बघा पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्यापेक्षा मोठा आहे का, आहे. पहिल्यावर 2 आहे, दुसऱ्यावर किती आहे 1, म्हणजे हा चालतोय बघा पहिला अंक काय 2 1. नंतर इथं समान झाले आणि इथं लहान होत गेला. परत हा एक चालतोय बघा 3 1 3 2 आणि इथं काय झालं समान झालं. म्हणजे काय चालणार आहे 3 1 आणि 3 2 3. ठीक आहे. त्याच पद्धतीने तर बघा 4 1 चालेल, 4 2 चालेल, 4 3 चालेल, पण 4 4 काय झाला समान आणि इथून पुढे लहान होत गेला. म्हणजे काय चालणार आहे 4 1 4 2 4 3. ठीक आहे. त्याच पद्धतीनं 5 1 5 2 5 3 5 4 आणि 5 5 पासून समान आणि लहान होत गेला. म्हणजे काय चालतंय बघा 5 1 5 2 5 3 त्याचबरोबर 5 4. पुन्हा इथं 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 1 6 2 6 3 6 4 and 6 5. ओके. म्हणजे n of c किती येतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. या इव्हेंट मधील प्रत्येक इलेमेंट जो आहे हा कसा आहे पहिला अंक मोठा आहे कोणापेक्षा दुसऱ्यापेक्षा. पहिला अंक मोठा आहे दुसऱ्यापेक्षा. आता तुम्ही लिहायचं आहे काय आता सी या घटनेची संभाव्यता काढा. म्हणजे नाव टू फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी. मी डायरेक्ट फॉर्म्युला देतोय बघा काय आहे पी ऑफ सी इज इक्वल टू n ऑफ सी अपॉन n ऑफ एस. मग n ऑफ सी किती आहे 15 आणि n ऑफ एस किती आहे 36. म्हणजे पी ऑफ सी बरोबर किती येते उत्तर पी ऑफ सी बरोबर तर 15 आणि 36 कुणाच्या पाड्यात आहेत ते बघायचं. मी पहिला काय 3 5 15 3 15 3 1 3 आणि 3 2 6. म्हणजे पी ऑफ सी बरोबर किती आलं 5/12. लक्षात आले काय आले का. अशा पद्धतीने काय करायचंय एक्झाम्पल आपण सोडवायचं आहे गणित सोडवायचं आहे. हे प्रॅक्टिस सेट 5.4 मधील सेकंड क्वेश्चन मी घेतलेला मित्र. प्रॅक्टिस सेट 5.4 सर्वांनी आपापल्या पुस्तकामध्ये मी प्रश्न वाचतोय तो पाहायचा आहे बघा. प्रॅक्टिस सेट 5.4 म्हणजे सराव संच 5.4 मधील शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न आहे बघा. 5वं एक्झाम्पल आहे बघा. पहा सर्वांनी मी वाचतोय बघा. ए कार्ड इज ड्रॉन ॲट अ
random from a pack of well shuffled 52 playing cards. म्हणजे 52 पत्त्याच्या कॅट आहे, 52 पानांचा एक कॅट आहे. तो कॅट योग्यरित्या पिसलेला आहे आणि पिसलेल्या कॅट मधून एक कार्ड काढतोय. म्हणजे कार्ड काढल्यानंतर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट द कार्ड इज ड्रॉन. त्या काढलेल्या कार्ड ची काय काढायचे, तुम्ही संभाव्यता काढायची. मग ते काढलेलं कार्ड काय असेल असं सांगितलंय बघा. अँड एक, एक म्हणजे काय, एक्का. एक म्हणजे काय, एक्का. अ स्पेड, स्पेड म्हणजे काय, इस्पिक. स्पेड म्हणजे काय, इस्पिक. पहिल्या दिवशी आपण या कॅटचं विश्लेषण पाहिलं होतं बघा. पत्त्याच्या कॅट मध्ये टोटल 52 पत्ते असतात. किती असतात, 52. या 52 मध्ये 26 ब्लॅक आणि 26 काय असतात, रेड असतात. 26 काळ्या असतात आणि 26 काय असतात, लाल असतात. या काळ्या 26 मध्ये 13 स्पेड असतात आणि 13 क्लब असतात. स्पेड म्हणजे काय, इस्पिक. क्लब म्हणजे काय, किलवर. परत 13 लाल मध्ये 26 लाल मध्ये 13 असतात हर्ट. हर्ट म्हणजे बदाम. आणि 13 असतात चौकट. चौकट म्हणजे काय, डायमंड. ठीक आहे. असं हे कॅटचं विश्लेषण आहे. 13 मध्ये सुद्धा एक राजा असतो, एक राणी असते, एक गुलाम असतो आणि एक एक्का असतो आणि दुर्रीपासून दाहिलीपर्यंत अशी 9 पानं असतात. अशी 13 पानं असतात. आणि त्यापैकी आपल्याला काय सांगितलंय, अँड एक. म्हणजे पत्त्याच्या कॅट मध्ये एक किती असणार आहे, ते एकूण 4 असणार आहे. किती असणार आहे, 4. म्हणजे पहिली घटना आहे त्याचं एन ऑफ ए किती असणार आहे, 4 असणार. तसंच स्पेड कार्ड, स्पेड कार्ड म्हणजे इस्पिक पत्ते किती असतात, 13 असतात. ती लिहायचं आहे. लिहा, उत्तराला सुरुवात करा. मराठीवाल्या पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात. In a cat, total 52 cards. पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात. In a cat, total 52 cards. Therefore, n of s is equal to 52. n of s is equal to 52. मराठीवालेल्या समजा ए ही घटना, समजा ए ही घटना काढलेला पत्ता एका महिन्याची आहे. लेट ए बी द इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट गेटिंग एन एक कार्ड्स. एक म्हणजे काय, ACE, एक्का. एन एक कार्ड्स. मराठीवाल्यांनी काय लिहायचंय, पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 4 एक्के असतात. सेमीवालेल्या इन ए कॅट टोटल 4 एक कार्ड्स. एक म्हणजे ACE, 4 एक कार्ड्स. Therefore, n of a is equal to किती रे, 4. n of a is equal to 4. मराठीवाला आता ए या घटनेची संभाव्यता काढू. आता ए या घटनेची संभाव्यता काढू. सेमीवालेल्या now to find probability of event A. Now to find probability of event A. मग काय फॉर्म्युला येतो बघा. Therefore P of A is equal to n of A upon n of S. मग n of A किती आहे रे, 4 आहे. आणि n of S किती आहे, 52. Therefore 4 एके 4, 4 एके
4 राहिला 1 वर घेतले 2 टोटल झाले 12 4 त्रिकोण 12 P ऑफ A इज इक्वल टू किती 1/30 1/30 ही झाली आपली A या घटनेची संभाव्यता हा म्हणजे पत्त्याच्या कॅट मध्ये एका असण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता किती आहे 1/13 या लिहून आता दुसरी इव्हेंट काय दिल्या अ स्पेड कार्ड हा इस्पिक पत्ता मिळणे लिहा मराठीवर दिल्या समजा बी ही घटना इस्पिक पत्ता मिळण्याची आहे समजा बी ही घटना इस्पिक पत्ता मिळण्याची आहे लेट बी बी द इव्हेंट getting a spade card मराठीवाल्या पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 13 इस्पिक पत्ते असतात इन ए कॅट टोटल 13 spade card therefore n of b is equal to 13 n of b is equal to 13 आता मराठीवाल्या आता बी या घटनेची संभाव्यता काढू सेमीवालेल्या नाव टू फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काय येणार आहे बघा फॉर्म्युला काय येणार आहे P ऑफ B इज इक्वल टू n ऑफ B अपॉन n ऑफ S n ऑफ B अपॉन n ऑफ S मग n ऑफ B किती आहे रे तर 13 आहे n ऑफ S किती आहे 52 आहे संक्षिप्त रूप दिलं बघा P ऑफ B बरोबर 13 × 13 13 चौक 52 1/4 P ऑफ B किती येते 1/4 म्हणजे 1/4 लक्षात आलंय का तुमच्या सर्वांच्या म्हणजे घटना बी ची संभाव्यता किती आहे 1/4 ओके ठीक आहे या ठिकाणी आपलं हे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता जे प्रकरण होतं ते संपलेलं आहे याच्यानंतर पाठीमागं प्रॉब्लेम सेट आहे सराव संच आहे प्रॉब्लेम सेट म्हणजे प्रश्नसंच आहे हा काय करायचा आहे तुम्ही स्वतः सोडवायचा आहे आणि स्वतः प्रयत्न करायचा लक्षात आलं घ्या लिहून सर्वांनी